नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या महिन्यामध्ये अतिवृष्टीनं थैमान घातलेलं होतं. त्यामुळं नांदेड जिल्ह्यातील जी खरीप पिके आहेत ती धोक्यात आली होती. अक्षरशः पिके खरडून गेलेली होती. त्यानंतर जे आहे नांदेड जिल्ह्यातील जे पिके आहेत जवळपास 5,96,000 हेक्टरवरील पिके बाधित झाली होती. या पावसामुळे जे सोयाबीनचं पीक आहे या पिकाचं जे आहे ते उत्पादन घटणार आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये सोयाबीन काढणीला सुरुवात झालेली आहे. आपल्यासोबत शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊया. दादा काय सांगाल, सोयाबीन काढणीला सुरुवात केली आहे, काय परिस्थिती आता पिकाची? पिकाची काही बरोबर पीक नाही. समजा सोयाबीन पाण्यानं घातलंय तर सोलाही भरला नाही. हे उगा आता कापून बाहेर फेकायचं आहे. 4,000 रुपये बॅग म्हणा. आणि घरी आमच्या घरीच कापाल्या आणि लोक 4,000 बॅग म्हणल्यानं घरी कापून सोला काहीच नाही. बघा की सोल्याला बी किती एकर शेती आहे अंदाजे आणि काय म्हणजे खर्च काय आला लागवडीसाठी? लागून सगळी बकळ खर्च आला. खत बी पाणी 10,000 रुपये हेक्टर लागले. आता काय सोयाबीन काढणी सुरुवात केली आपण सोयाबीन सुरुवात केली आता काढणीला, काय बॅगा भरतंय. सोयाबीन नेमकं भरते की नाही की काय परिस्थिती आहे सोयाबीनची? उत्पन्न किती होणार होतं आणि आता नुकसान किती आहे या पावसामुळं? आता या पावसामुळं नुकसान बकळ आहे. बॅगा आता 4-5 हे भरल 10-15 20 क्विंटल व्हायचं काही व्हायचं. आता काय 10-1 क्विंटल होती काय आहे की कशामुळं? सोयाबीनच्या सोल्यामुळं. म्हणजे काय पावसाचा पावसाळा परिणाम काय झालाय सोयाबीनवर? सोयाबीनवर सोलाच भरला नाही हं. पावसानं. सोयाबीन हे होऊन गेलंय. हाय ते बी सोयाबीन आता बॅगा 4,000 म्हणल्यानं आता काय घरी कापाले आम्ही. काय उत्पन्न किती अपेक्षित होतं? उत्पन्न होतं 60-61 हजार रुपये एकरी. आता काहीच होणार नाही. आता काय अंदाजे काय उत्पन्न होण्याची अपेक्षा आहे? आता काय होईल 20-25 हजार रुपये. दुसरं काही होणार नाही आता. आता हे बघ नांदेड जिल्ह्यामध्ये मागच्या महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली होती. यामध्ये खरीप हंगाम जे होतं पूर्ण पाण्याखाली गेलेला होता. परंतु सोयाबीनचं जे उरलं सुरलेलं पीक आहे, नांदेड जिल्ह्यातले जे शेतकरी आहेत ते काढणीला सुरुवात केलेली आहे. परंतु या पावसामुळे जे सोयाबीनची शेंग आहे ती ज्या प्रमाणात भरायला पाहिजे होती त्या प्रमाणात भरलेली नाही आहे. शेतकऱ्यांनी जे लागवडीचा खर्च देखील आता या ठिकाणी निघणार नाही अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी आपल्याकडे व्यक्त केलेली आहे. यशपाल भोसले, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.